धन्यवाद सर. आपण आपुलकीने आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्या मनातील भावना आमच्याशी बोलून दाखवल्यात. 100व्या साहित्य संमेलनाचं निमंत्रणही आपण या निमित्ताने अहिल्यानगरकरांना दिलात. आपला खूप खूप आभार या निमित्ताने. आणि आता आपण वळत आहोत या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्राकडे, अर्थात पुरस्कार वितरण सोहळा. शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, या 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कलाकृतींसाठी त्यांचा आपण गौरव करत आहोत. काही सामाजिक कार्यातील महिलांचा इथे आपण सन्मान करत आहोत. तर सर्वात प्रथम आपण राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारांचं वितरण इथे करणार आहोत. प्रत्येक क्षेत्रातील अनेक कलाकृती आपल्याकडे पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या होत्या. महाराष्ट्रभरातून आलेल्या या कलाकृतींचं आमच्या परीक्षण समितीने केलेल्या परीक्षणानंतर ज्या पुरस्कार प्राप्त कलाकृती आहेत आणि त्यांचे लेखक इथे उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचंच शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने मी प्रथमतः हार्दिक स्वागत करते आणि आमंत्रित करते. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026साठी सर्वात प्रथम कादंबरीसाठी आपण हा पुरस्कार देतोय. माननीय श्रीयुत संदीप वाकडे यांना आपण उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे. वाडा या कादंबरीसाठी हा पुरस्कार जातोय. आणि उपस्थित पाहुण्यांना, मी अतिथींना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण करावं. शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे, आपल्यालाही विनंती आहे की आपण या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. ज्ञानाचे हे तीर्थक्षेत्र अक्षरांच्या ओळी मराठीच्या. वाडा या कादंबरीसाठीचा हा पुरस्कार मान्य श्री संदीपजी वाकडे यांना प्रदान होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. साहित्याचा थाट रंगला, शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र रंगला. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करेल काव्य संग्रहासाठीचा, कथा संग्रहासाठीचा पुरस्कार माननीय श्रीयुत संदीप तपासे नाशिक येथून. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्यिक पुरस्कार 2026 कथा संग्रह पिंजरलेल्या कल्लोळातून, या संग्रहासाठीचा हा पुरस्कार माननीय डॉक्टर संदीप तपासे यांना जातोय. स्वर संगीताच्या सुराणी आसमंत हा टाळ्यांच्या गजरात त्या ठिकाणी पुरस्कार स्वागत करायचं. आपल्या सर्वांनाच विनंती आहे की आपल्या टाळ्या थोड्या कमी पडत आहेत. साहित्यिक पुरस्कारांना, या लेखकांना ऊर्जा देण्यासाठी आपल्या टाळ्यांची नितांत गरज आहे. पिंजरलेल्या कल्लोळातून या कथासंग्रहासाठीचा हा पुरस्कार माननीय डॉक्टर संदीप तपासे नाशिक यांना आपण देत आहोत. यानंतर आमंत्रित करेल मी डॉक्टर स्वाती पाटील सांगली येथील, त्यांच्या काव्य संग्रहासाठीचा हा पुरस्कार निळी सावळी नव्हाळी या कविता संग्रहासाठी डॉक्टर स्वाती पाटील सांगली येथून राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 आपण प्रदान करत आहोत मान्यवरांना. अहिल्यानगरच्या भूमीवरती अभिजात मराठीच्या अमृताचा ठेवा. पुण्यनगरी ही अहिल्याची, साहित्याचा थाट रंगला, शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र. यानंतर मी आमंत्रित करेल राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार उगवलेलं शिवता येईल का या काव्यसंग्रहाच्या कवयित्री श्रीमती वर्षा चोबे पुणे येथून.
आपल्याला विनंती आहे की आपण हा आपला पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 श्रीमती वर्षा चोभे मॅडम यांना हा जातोय. आपल्याला विनंती आहे की आपण या पुरस्काराचा स्वीकार शुभ हस्ते करावा. उसवलेलं शिवता येईल का या काव्यसंग्रहाच्या कवयित्री पुणे येथून या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झालेले आहेत. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. प्रत्येक पुरस्काराच्या वेळी जोरदार टाळ्या. पुण्यनगरी ही अहि धन्यवाद. यानंतर आत्मकथन या सदरातील पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. मायंबा ते मुंबई या संग्रहासाठीचा पुरस्कार आपण देतोय डॉक्टर शिवाजी घुंगरड, पनवेल येथील आमचे लेखक डॉक्टर शिवाजी घुंगरड यांच्या मायंबा ते मुंबई या आत्मकथनपर लेखनासाठीचा हा पुरस्कार. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 डॉक्टर शिवाजी घुंगरड. ज्ञानाचे हे तीर्थक्षेत्र अक्षरांच्या ओळी मराठीच्या अमृताने भरली इथली झोळी. पुण्यनगरी ही अहिल्याची साहित्याचा थाट रंगला. यानंतर मी आमंत्रित करेल डॉक्टर मधुकर जाधव यांच्या आदर्श छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिचित्रणपर ग्रंथासाठीचा पुरस्कार. डॉक्टर मधुकर जाधव चंदगड येथील त्यांच्या आदर्श छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिचित्रण या ग्रंथासाठीचा हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026. कथनी उलगडाव्यात जगण्याच्या या वाटा स्वर संगीताच्या सुरांनी सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण. परिसंवादातून विचारांचा यानंतर आमंत्रित करेल मी डॉक्टर स्नेहा महामरे यांना सृजनांकडून सृजनशीलतेचा प्रवास या संशोधन ग्रंथासाठीचा हा पुरस्कार. डॉक्टर स्नेहा महामरे बारदेश गोवा येथून उपस्थित झालेले आहेत या पुरस्कार सोहळ्यासाठी. चैतन्याची हीच शिदोरी सृजनांकडून सर्जनशीलतेचा प्रवास या संशोधनपर ग्रंथासाठीचा हा पुरस्कार. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026. शब्दगंधाचा वसाला यानंतर आमंत्रित करेल मी डॉक्टर विशाल तायडे यांना छत्रपती संभाजीनगर येथून यांच्या बालवाङ्मयाला हा पुरस्कार. आदरणीय डॉक्टर विशाल तायडे यांना हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र दंगला. चला सांधूया स्नेहबंध गाऊया मंगल गाणी. यानंतर आमंत्रित करेल मी माननीय श्रीयुत बाळ पाटील धाराशिव येथून यांच्या नामा निराळा या गझल संग्रहासाठी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 देऊन आपण त्यांचा गौरव करत आहोत. माननीय श्रीयुत बाळ पाटील धाराशिव नामा निराळा या गझल संग्रहासाठीचा हा पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करत आहोत.
यानंतर आमंत्रित करेल मी माननीय वैशाली जहागीरदार छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या रे मना या लेखसंग्रहासाठी हा पुरस्कार राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 माननीय वैशाली जहागीरदार छत्रपती संभाजीनगर आणि पुस्तकाचं नाव रे मना हा लेखसंग्रह. सोहरा करूया साजरा माय बोलीच्या चरणी आमचा भक्तीचा हा मुजरा ज्ञानाचे हे तीर्थक्षेत्र अक्षरांच्या ओळी मराठीच्या अमृता. धन्यवाद. यानंतर आमंत्रित करेल मी मान्य वर्षा कुवळेकर अलिबाग येथून यांच्या वतीने रासनेताई हा सत्कार स्वीकारत आहेत. मान्य वर्षा कुवळेकर अलिबाग येथून सावळ्या विठ्ठलाच्या देशात या प्रवास वर्णनासाठीचा हा पुरस्कार शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 मान्य वर्षा कुवळेकर. कवी संमेलनी रंगाव्या शब्दांच्या या लाटा कथा कथनी उलगडाव्यात जगण्याच्या यानंतर आपण देणार आहोत जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 मान्य शारदा घोडके अहिल्यानगर येथील अव्यक्ताचा चंद्र या काव्यसंग्रहासाठी मान्य शारदा घोडके आपल्याला विनंती आहे की आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा. यानंतर मी आमंत्रित करेल मान्य श्री दौलत जाधव कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील दौलतनामा या त्यांच्या संग्रहासाठीचा हा पुरस्कार. दौलतनामा ह्या आत्मचरित्र ग्रंथासाठीचा हा पुरस्कार शब्दगंध प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केलेला. माननीय श्री दौलत जाधव यांना दौलतनामा ह्या आत्मचरित्रपण ग्रंथासाठीचा जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य गौरव पुरस्कार आपण देऊन सन्मानित करत आहोत. अहिल्यानगरच्या भूमीवरती जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार 2026 कथा संग्रह चरैवेती आणि लेखक आहेत मान्य सयाजी शिंदे राहुरी जिल्हा अहिल्यानगर. आपल्याला विनंती करेल सर मी की आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा. मान्य श्री सयाजी शिंदे राहुरी जिल्हा अहिल्यानगर चरैवेती या कथा संग्रहासाठी सरांना पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य गौरव पुरस्कार. चला सांधूया स्नेहबंध गाऊया मंगलगाणी अजरामर ठरो ही साहित्याची रसाळ मंगलवाणी. जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य गौरव पुरस्कार लेखसंग्रह अर्शदनामा आणि मी आमंत्रित करेल माननीय अर्शद भाई शेख यांना. यानंतर मी आमंत्रित करेल जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य गौरव पुरस्कार माननीय सुदर्शन कुलकर्णी यांच्या कुछ कहे कुछ अन कहे या साहित्य कृतीसाठी. कुछ कहे कुछ अन कहे या अल्फाज साहित्य कृतीसाठीचा हा पुरस्कार मान्य श्री सुदर्शन कुलकर्णी अहिल्यानगर. मराठी सारस्वतांचा सोहरा करूया साजरा माय बोलीच्या चरण
हा मुजरा ज्ञानाचे हे तीर्थक्षेत्र अक्षरांच्या पुस्तकांसाठीचे हे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार आपण इथे वितरित केलेले आहेत. त्यानंतर आपण वळणार आहोत शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यगौरव पुरस्काराकडे. हे सर्व पुरस्कार आपण जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय महिलांसाठी आणि काही साहित्य गौरव पुरस्कार आपण राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार आपण सन्मानित करत आहोत. माननीय डॉक्टर अर्चना वैजनाथ घोडके पंचवटी नाशिक येथून राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार 2026. नाशिक येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर अर्चना वैजनाथ घोडके पंचवटी नाशिक येथून आपण या पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. स्वर संगीताच्या सुराणी आसमंत हा नहावा. याबरोबरच राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार 2026 आपण प्रदान करत आहोत प्राध्यापक डॉक्टर किशोर नबाजीराव कोईनकर गांधी महाविद्यालय कडा यांना. राज्यस्तरीय अण्णासाहेब राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार 2026 आपण देत आहोत प्राध्यापक डॉक्टर किशोर नबाजीराव कोईनकर गांधी महाविद्यालय कडा यांना. हीच शिदोरी संस्कृतीची खाण गुंफूया गंध शब्दांचा वाढवू मराठीची शान. शब्दगंधाचा वसा लाभला साहित्याची राज्यस्तरीय अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार 2026. अण्णासाहेब देशमुख हे उत्कृष्ट कथाकार म्हणून शब्दगंध सोबत होते कार्यरत होते. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राज्यस्तरीय अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार 2026 आपण देत आहोत प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे अकोले जिल्हा अहिल्यानगर यांना. शब्दगंधाच्या सुगंधाने डॉक्टर सुनील शिंदे. यानंतर आपण देत आहोत राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार 2026 माननीय शिवाजीराव लंके पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांना. टाळ्यांच्या जोरदार कडकडाटामध्ये या राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराचं आपण वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करावा. साहित्याची रसाळ मंगलवाणी. पुण्यनगरी ही अहिल्याची साहित्याचा थाट रंगला. शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र दंगला. धन्यवाद. यानंतर शब्दगंधच्या शाखा जिथे कार्यरत आहेत त्या सर्व तालुकास्तरीय महिलांना आपण समाज गौरव पुरस्कार देऊन गौरव करत आहोत. तर सर्वात प्रथम मी आमंत्रित करेल पाथर्डी येथील मंदाकिनी सहदेव शिरसाट यांना. शब्दगंध पाथर्डी शाखेच्या वतीने हा सामाजिक कार्यगौरव पुरस्कार आपण देत आहोत. माननीय मंदाकिनी सहदेव शिरसाट यांना. पाथर्डी शाखेचे कार्यकारी जे असतील तर त्यांनी उपस्थित राहायचं या पुरस्कार वितरण प्रसंगी. सारस्वतांचा सोहरा करूया साजरा. माय बोली राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार आपण प्रदान करतोय पाथर्डी शाखेच्या वतीने माननीय मंदाकिनी सहदेव शिरसाट यांना. अक्षरांच्या ओळी मराठीच्या अमृताने भरली इथली झोळी. पुण्यनगरी राहाता तालुका
शब्दगंध शाखेच्या वतीने आपण राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार 2026 आपण प्रदान करत आहोत माननीय लीलावती भाऊसाहेब सरोदे यांना. राहता तालुका कार्यकारिणी आणि पुरस्कार्थी माननीय लीलावती भाऊसाहेब सरोदे यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. राहता तालुका प्रतिनिधी आपण या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहायचंय. कवी संमेलनी रंगाव्या शब्दांच्या या लाटा, कथा कथनी उलगडाव्यात जगण्याच्या या वाटा, स्वर संगीताच्या सुरानी आसमंत हा नहावा, परिसंवादातून विचारांचा स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र काशीनाथ शेंदूरकर स्मृती पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र काशीनाथ शेंदूरकर स्मृती पुरस्कार 2026 आपण बीड तालुका शब्दगंधच्या वतीने इथे प्रदान करतो. हबप राधाताई सानप महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड यांना हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. मी विनंती करेल माननीय राधाताई सानप आणि बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी आपण या पुरस्काराचा सन्मानपूर्वक स्वीकार करावा. राधाताई सानप यांच्या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र प्रबोधन रत्न, कीर्तन रत्न या पुरस्कारासह अनेक मोठे सन्मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कोशातील महिलांना घराबाहेर आणून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या थोर संत वैकुंठवासी मीराबाई आईसाहेब यांच्या कार्याचा वारसा आता राधाबाई महाराज या अत्यंत समर्थपणे पुढं नेत आहेत. हबप राधाताई महाराज या केवळ कीर्तनातूनच उपदेश करत नाहीत, तर त्या समाज प्रबोधनाचे कार्य स्वतः प्रत्यक्ष कृतीतून देखील करत आहेत. सध्या या संस्थानावर त्या काही अनाथ मुलींचा सांभाळ करत असून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्या पार पाडित आहेत. या त्यांच्या कार्याला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांच्या पुरस्कारासाठी स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र काशीनाथ शेंदूरकर स्मृती पुरस्कार 2026 आपण राधाताई सानप यांना प्रदान केला इथे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि यानंतर आपण सन्मानित करणार आहोत नेवासा तालुका शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या शाखेच्या वतीने राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार 2026 माननीय सुलोचनाताई बेलेकर नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांना. अजरामर ठरो ही साहित्याची रसाळ मंगलवाणी, पुण्यनगरी ही अहिल्याची साहित्याचा थाट रंगला. रंजनाताई बेलेकर यांना हा पुरस्कार इथे प्रदान करतोय आपण. ओके, तर रंजनाताई बेलेकर यांच्या वतीने त्यांची टीम इथे पुरस्कार स्वीकार करणार आहेत. त्यांची सर्व टीम या ठिकाणी पुरस्काराचा स्वीकार करत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. सुलोचनाताई बेलेकर या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका आदरणीय रंजनाताई बेलेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतोय. राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार आपण 2026 त्यांना हा प्रदान केलेला आहे इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते. सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. आणि यानंतर शब्दगंधच्या या विविध शाखा विविध तालुक्यांमध्ये कार्यरत आहे त्या सर्व शाखामधून तालुकास्तरीय यानंतर राज्यस्तरीय शब्दगंध उत्कृष्ट शाखा पुरस्कार 2026 आपण देत आहोत. शब्दगंध नेवासा तालुका शाखा
यांच्यासाठी शब्दगंध नेवासा तालुका आपण सर्वांनी आपल्या समन्वयाने हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र दंगला. नेवासा तालुका डॉक्टर किशोरजी धनवटे, आदरणीय कुलगुरू अशोक ढगे सर, माननीय दिगंबरजी सोनवणे आणि माननीय दिगंबर गोंधळी साहेब या नेवासा तालुक्याच्या सर्व शिलेदारांना हा पुरस्कार शब्दगंध कार्यगौरव पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. जगण्याच्या या वाटा स्वर संगीताच्या सुराणी आसमंत हा नहावा. आणि यानंतर आपण प्रदान करत आहोत मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार. शब्दगंधचे कार्याध्यक्ष माननीय ज्ञानदेव पांडुळे यांच्या मातोश्री यांच्या नावाने हा दिला जाणारा पुरस्कार. गेल्या 5 वर्षापासून साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये धडाडीने कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्याला राज्यभरातून हा पुरस्कार आपण प्रदान करतो. मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार यावर्षी हा पुरस्कार आपण सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. ॲडव्होकेट रंजना गवांदे यांना, सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रंजना गवांदे मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला प्रदान होतोय. त्या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा. अहिल्यानगरच्या भूमीवरती अभिजात मराठीच्या अमृताचा ठेवा. पुण्यनगरी ही अहिल्याची साहित्याचा थाट रंगला. शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र दंगला. मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार आपण ॲडव्होकेट रंजना गवांदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. गाऊया मंगलगान आणि यानंतर आपण अजरामर ठरो एक सन्मान आपण इथे करत आहोत. डॉक्टर श्रुतिका अशोक कानडे ही डी.वाय. पाटील डेंटल कॉलेज पिंपरी चिंचवड येथून BDS डेंटल ही पदवी तिने प्राप्त केलेली आहे. त्याबद्दल शब्दगंध परिवाराच्या वतीने आपण तिचा सन्मान इथे संपन्न करत आहोत.